नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, की डेटा सायन्सची उत्क्रांती कशी झाली, इव्हॅल्युएशन कसं झालं, कशा पद्धतीने डेटा सायन्स पर्यंत आपण पोहोचलो आहोत. सर तुम्ही बघू शकत असाल इथे सर्वात पहिलं एक मेन फ्रेम होतं. सेंट्रलाइज्ड एक सिस्टम होती, की ज्याचा यूज करून तुम्ही डेटा सोबत डील करत होता. सगळ्यात पहिला अगोदर तुम्हाला जर माहीत असेल, तर एक मुनीमजी असणार आणि त्या मुनीमजीकडे सगळा डेटा, कारोबार जो काही चाललाय, त्याबद्दलचा सगळा डेटा ते हँडल करत असणार. ते कुठेतरी एक नोटबुकमध्ये किंवा एखाद्या वहीमध्ये ती गोष्ट सर्व लिहून ठेवत असणार. सो अशा पद्धतीने एक मेनफ्रेम होतं, ज्यामध्ये ते करत असणार, राइट? मग त्यानंतर डेटा अशा प्रमाणामध्ये मग छोटा-छोटा डेटा आपण स्टोअर करायला लागलो ॲज अ डेटाबेसच्या फॉर्मॅटमध्ये. तर एक डेटाबेस एक फॉर्मॅट आला, की ज्या डेटाबेसमध्ये रादर दॅन ती नोटबुक आपण एक डेटाबेस किंवा डिजिटल एक कन्सेप्ट क्रिएट केली, की ज्यामध्ये मी डेटा स्टोअर करू शकेल. पण त्यानंतर हळू-हळू काय झालं, की डेटा खूप प्रमाणात वाढायला लागला. ठीक आहे. मग इतका मोठ्या प्रमाणातला डेटा डेटाबेसमध्ये स्टोअर करणं म्हणजे पॉसिबल नव्हतं. ठीक आहे. इट्स हायली इम्पॉसिबल. सो या केसमध्ये काय केलं, की डेटा वेअरहाऊसची निर्मिती झाली. मग डेटा वेअरहाऊस म्हणजे काय, की जिथे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात डेटा, खूप मोठ्या प्रमाणातील डेटा डेटा तुम्ही डेटा वेअरहाऊसमध्ये स्टोअर करू शकता, राइट? मग इथे तुम्ही काय करताय, तर इथे डेटा वेअरहाऊसमध्ये तुम्ही खूप सारा स्ट्रक्चर्ड डेटा मोस्टली स्टोअर करणार आहात. खूप मोठ्या प्रमाणात, ह्यूज प्रमाणामध्ये. मग आलं बिझनेस इंटेलिजन्स. आता बिझनेस इंटेलिजन्समध्ये काय करता, तर बेसिकली तुम्ही इथे डेटा व्हिज्युअलाइज करता. ठीक आहे. म्हणजे डेटामधून काहीतरी ग्राफ्स काढता आणि ग्राफ्स किंवा चार्ट्स बनवता आणि त्या चार्ट्सचा वापर करून तुम्ही त्या डेटामध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत किंवा भूतकाळातला जो काही डेटा आहे, तो डेटा कशा पद्धतीने वर्क करत होता, कोणत्या गोष्टी अफेक्ट करत होत्या, या सगळ्या गोष्टी तुम्ही बिझनेस इंटेलिजन्समध्ये म्हणजे व्हिज्युअलायझेशनचा यूज करून तुम्ही करणार. इथे मोस्टली पॉवर BI आपण म्हणू किंवा Tableau या 2 गोष्टी आपण इथे यूज करतो. बाकी पण आहे एक्सेल वगैरेमध्ये पण आपण गोष्टींना व्हिज्युअलाइज करू शकतो. पण मोस्टली वी कॅन से की पॉवर BI, Tableau यूज होतात. कारण की पॉवर BI, Tableauमध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणातला डेटा जसं डेटा वेअरहाऊसमध्ये मी सांगितलं, की खूप मोठ्या प्रमाणातला डेटा तुम्ही स्टोअर करू शकता. तो डेटा तुम्ही इथे व्हिज्युअलाइज करू शकता. देन आलं डेटा मायनिंग. आता डेटा मायनिंग म्हणजे काय? मला सांगा गोल्ड मायनिंग म्हणजे काय? गोल्ड मायनिंग म्हणजे एखादं कुठेतरी एक म्हणजे खोदाईचं काम आणि त्यामधून गोल्डला किंवा सोन्याला एक्स्ट्रॅक्ट करणं. सोनं आपल्याला खूप सहजासहजी नाही मिळत. खूप गोष्टींमधून एक्स्ट्रॅक्ट करून आणि मग त्यावर खूप सारी प्रोसेस करून आणि मग तुम्हाला एक गोल्ड हा प्रकार भेटेल किंवा सोनं हा प्रकार भेटेल. याला म्हणणार गोल्ड मायनिंग. सेम थिंग जर तुम्ही डेटा सोबत करत असाल, तर याला म्हणणार आपण डेटा मायनिंग. म्हणजे महत्त्वाची माहिती तुम्ही त्या डेटामधून काढणार. जर मी तुम्हाला 1,00,000 एंट्रीजचा डेटा दिला, ठीक आहे? आणि मी तुम्हाला सांगितलं, की तुम्हाला व्हिज्युअलाइज नाही करायचंय, तुम्हाला प्रोसेस काहीच करायची नाहीये आणि तुम्हाला डायरेक्टली त्या डेटामधून काहीतरी माहिती मला द्यायची आहे. तर इम्पॉसिबल आहे, की तुम्ही फक्त डेटाला बघून माहिती द्याल, राइट? 1,00,000 डेटा बघणं आणि त्यामधून माहिती काढणं ही सोपी गोष्ट नाहीये. पण तीच मी जर खूप साऱ्या गोष्टी क्रिएट केल्या, त्यामधून माहिती त्यामध्ये प्रोसेस केली किंवा त्याचे व्हिज्युअलाइज केले, तर या सगळ्या गोष्टींचा यूज करून मी डेटा मायनिंग करू शकते, राइट? मग डेटा मायनिंग म्हणजे डेटावर प्रोसेस करून, व्हिज्युअलाइज करून तुम्ही त्यातून महत्त्वाची माहिती एक्स्ट्रॅक्ट करताय किंवा काढताय, याला तुम्ही डेटा मायनिंग म्हणणार. ठीक आहे. नंतर येतंय बिझनेस एनालिटिक्स. एनालिटिक्स म्हणजे काय? सेम एनालिसिस. राइट? सो एनालिसिस म्हणजे काय? अंडरस्टँड करणं, की एक्झॅक्टली डेटामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत किंवा एक अंदाज देणं, की पास्टमधला जर डेटा आहे, तो पास्टमधला डेटा जर अशा पद्धतीने जर एक्झिक्यूट होत असेल किंवा या गोष्टी त्या पास्टमधल्या डेटावर जर अफेक्ट करत असतील, तर भविष्यात तो डेटा कसा अफेक्ट करणार? ठीक आहे. मग या गोष्टी तुम्ही काय करणार आहात? तर डेटा एनालिसिसमध्ये तुम्ही शिकणार आहात. राइट? आणि मग सगळ्यात शेवटी आलंय डेटा सायन्स. डेटा सायन्स म्हणजे काय? तर डेटा सायन्स म्हणजे हेच, की पास्ट डेटाला तुम्ही घेणार, बरोबर? म्हणजे
भूतकाळातल्या डेटाला तुम्ही घेणार आणि त्यामधून तुम्ही ट्राय करणार, की तुम्ही फ्युचरला प्रेडिक्ट करणार. राइट? सपोज माझ्याकडे 1,00,000 डेटा आहे माझ्या पास्टच्या पेशंट्सचा, राइट? की त्या पेशंट्समध्ये कोणते सिम्प्टम्स दिसत होते जेव्हा त्यांना डायबिटीज झाला किंवा कॅन्सर झाला, राइट? तर पुढे एखादा जर पेशंट माझ्याकडे येत असेल, तर रॅदर दॅन मी त्याला चेक करणं किंवा मी त्याला डायरेक्टली देऊन त्याचा जो काही कंटेंट आहे, त्याची टेस्ट वगैरे आहे, त्याचे नंबर्स माझ्याकडे आहे. ते नंबर मी अॅनलाईज करून त्याला मी माझं मशीनच प्रेडिक्शन देऊ शकतं रॅदर दॅन मी की इदर त्या पर्सनला कॅन्सर असू शकतो किंवा मग नसू शकतो. राइट? सो हे झालं डेटा सायन्स. सो आय होप तुम्हाला डेटा सायन्सची उत्क्रांती कशी झाली, डेटा सायन्स कसं क्रिएट झालं आतापर्यंत इव्हॉल्व कसं झालं, या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. सो धन्यवाद गाईज. आपण इथे थांबूयात आणि आपण भेटूयात नेक्स्ट सेशनला.